आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं आदिती तटकरे म्हणाले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडके बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, लाडके बहिणींना अख्खा जुलै महिना संपून गेलेला होता, आता ऑगस्ट महिना सुद्धा निम्मा संपून गेलेला होता, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे राज्यातील भरपूर लाडके बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु लाडके बहिणींना एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे जमा करणे शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 हे टप्प्याटप्प्याने जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पहिल्या टप्प्यामधील ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे आपण पाहून घेऊयात। यासोबत दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमचे जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली होते, निधीला मंजुरी देण्यात आलेले होते आणि मागच्या 2 दिवसांपूर्वी निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। तर आजपासून थेट बहिणींच्या खात्यामध्ये हा निधी जमावायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 थेट बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या लाडक्या बहिणी खरोखर या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत तर त्याच लाडक्या बहिणींचे जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत नाहीत त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहून घ्या। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडकी बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज
भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे. आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनचा सण असतो. त्या रक्षाबंधनच्या सणाच्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये ओवाळणीच्या स्वरूपामध्ये जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे. आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व बँकेमध्ये हे पैसे जमा होणार नाहीत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त या प्रमुख बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. मग लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या बँकांमध्ये जुलैचे 1500 ऑगस्टचे 1500 जमा केले जाणार आहे, तर त्या बँकांची यादी सुद्धा आता आपण पाहून घ्या. त्यासोबत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत, तर त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहून घ्या. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा, ही लाडकी बहीण योजना मागच्या 2 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली होती. त्यावेळेस विरोधी पक्षातील काही नेते म्हणत होते की ही लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती सुरू करण्यात आलेली आहे. परंतु ही योजना मागच्या 2 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, अजून मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांचं सरकार अजून 3 वर्ष राहणार आहे. म्हणजेच अजून 3 वर्ष ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू राहिला. आणि 3 वर्षानंतर परत जर फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं, तर या ठिकाणी ही लाडकी बहीण योजना तशाच पद्धतीने सुरू राहण्याची शक्यता 99% वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करायची गरज नाही. लाडकी बहीण योजना कधीसुद्धा बंद होणार नाही. परंतु आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही जुलै हप्त्याची वाट पाहत होता, ऑगस्ट हप्त्याची वाट पाहत होता, तर आम्हाला अजून पैसे का आलेले नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवरती येत नसतो. काही महिन्यांचा हप्ता इकडे तिकडे होत असतो. म्हणजेच काही वेळेस थोडा उशीर येतो, काही वेळेस लवकर येत असतो, परंतु हप्ता 100% येत असतो. परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अशा पण काही बहिणी आहेत की त्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढील हप्ते सुरू राहिलेले आहेत, परंतु त्यांचे मागील हप्ते बंद झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ सविस्तर पहा. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढील हप्त्याचे पैसे येत राहिलेले आहेत आणि त्यांचे मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर अशा लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज नाही. कारण त्या लाडक्या बहिणींना 100% मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत आणि पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे मिळत सुद्धा राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना, तुम्हाला आता फक्त 2 कामे करावी लागणार आहेत. मग ही 2 कामे कशी आणि कुठे करायची आहेत याची तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. परंतु ही 2 कामे करण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही आणि या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहतील. तर आता लाडक्या बहिणींना वेळ न घालवता जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. तर याची आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसतील, तर अशा लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. कारण सरकारच्या माध्यमातून अपात्र बहिणींची नावे कमी करण्यात आलेले आहेत. त्या बहिणींना पैसे इथून पुढे आता
मिळणार नाहीत. त्यामुळे लाडके बहिणींनो, तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर ते कसं जाणून घ्यायचं आहे ते आपण बघून घेऊयात. परंतु आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्टचे पैसे जमा केले जाणार आहे त्याची माहिती आता देत आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, 5 प्रकारच्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे मिळणार नाही. त्या लाडके बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडके बहिणींना, या 5 प्रकारच्या बहिणींपैकी तुम्ही आहात का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु सरकारने जुलै आणि ऑगस्ट या 2 हप्त्यांसाठी ज्या पात्रता लावलेली आहे त्या पात्रता लगेच सांगतो. बघा लाडके बहिणींनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस काही पात्रता लावण्यात आलेल्या होत्या. तर सध्याच्या स्थितीला काही जुन्या पात्रता आणि काही नवीन पात्रता लावलेल्या आहेत. मग या जुन्या पात्रता कोणकोणत्या आहेत आणि या नवीन पात्रता कोणकोणत्या आहेत याची माहिती आता आपण पाहून घेऊयात. म्हणजेच तुम्हाला मी पात्रता सांगणार आहे. परंतु लाडके बहिणींनो, जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 कोणकोणत्या बहिणींना मिळणार हे तुम्हाला स्पष्टमध्ये आता लगेच सांगून टाकत आहे. आता बघा लाडके बहिणींनो, आपण या ठिकाणी पात्रता पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती त्यावेळेस काही जुन्या पात्रता होत्या, परंतु आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. मग कोणकोणत्या पात्रतांमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याची माहिती देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो, अगोदरच्या पात्रता सांगतो आणि आता ज्या ज्या पात्रता बदलण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सांगतो. बघा, जुनी पात्रता म्हणजे 4 चाकी गाडी नसावी, उत्पन्न जास्त म्हणजे 2.5 लाखांच्या वरती नसायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असो, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे, घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. तर अशा पात्रता होत्या. आता काही नवीन पात्रता याच्यामध्ये लावण्यात आलेल्या आहेत. तर त्या आपण नवीन पात्रता सुद्धा पाहून घेऊयात. परंतु नवीन पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे. त्यामधील पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे पूर्ण केलेली असतील तरच तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामधील इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं आहे त्यांना जुलै ऑगस्टचे 3000 रुपये 100% आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये मिळणार आहे. त्यानंतर ज्या बहिणींचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये म्हणजेच SBI बँकेमध्ये असेल त्यांना सुद्धा हे पैसे आता मिळणार आहे. त्यानंतर ज्या बहिणींचं बँक खातं पंजाब नॅशनल बँक या बँकेमध्ये असेल, ज्या बहिणींचं बँक खातं पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, IDFC बँक, HDFC बँक अशा बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं आहे त्या बहिणींची सुद्धा जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपण जिल्हे आणि या ठिकाणी यादी पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा DBTच्या माध्यमातून सोडला जातो. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना DBTची लिमिट एका दिवसाला 35 लाख बहिणींची आहे. त्यामुळे आज सर्वात अगोदर 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी उर्वरित जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यामध्ये. म्हणजेच हे पैसे आता टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत. 3 टप्प्यांमध्ये हे पैसे सर्व लाडके बहिणींना आता मिळणार आहेत. राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडक्या बहिणींना, प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरपूर तालुके आहेत आणि भरपूर तालुक्यांमध्ये भरपूर गावे आहेत. तर याची आता आपण माहिती पाहून घ्या. तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत
आता 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे हे पैसे आता टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत. तर बघा, यामधील परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, नाशिक, नंदुरबार, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे आता सोडले जात आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. फक्त लाडके बहिणींना तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे. लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे. राज्यातील ज्या महिलांनी ज्या लाडके बहिणींनी महत्त्वाची कामे पूर्ण केलेली असतील त्या लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता रक्षाबंधन जवळ येत आहे. म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. तर या रक्षाबंधनच्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये हे 2 हप्त्यांचे पैसे ओवाळणीच्या स्वरूपामध्ये आता सोडले जाणार आहेत.